ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तुझी दिलेती, सकल तुझे हे तुझी दिलेती, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले, समजतसे अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी, आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तुझी धरी. तन मन धन प्रभु तव चरणी. बीत विचार ही हर मम करणे, अवलंबे इच्छेवर तव अवलंबे इच्छे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 37 22 ते 24 ही वचने. स्तोत्रसंहिता 37 22 ते 24 ही वचने. ज्यास त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील. ज्यावर त्याचा शाप येईल त्यांचा उच्छेद होईल. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल. देवा पासलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने आपणा सर्वांच्या जीवनात जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग स्तोत्र 37 वचन 22 ते 24. या वचनामध्ये आपण पाहतो देव म्हणतो की ज्यांना देवाचा आशीर्वाद लाभतो ते पृथ्वीचे वतन पावतील. हे वतन प्राप्त करणारे कोण व्यक्ती आहेत? पवित्र शास्त्रामध्ये मत्ती त्याचा 5 अध्याय आणि वाचन 5 सांगते की जे सौम्य आहेत, जे नम्र आहेत, ते पृथ्वीचे अधिकारी होतील. आणि त्याच प्रकारे जर आपण नीतिसूत्र त्याच्या 3 अध्याय आणि वचन 33 जर वाचला, त्या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगते, परमेश्वराचा श्राप दुर्जनाच्या घरावर असतो, पण धार्मिकांच्या वस्तीवर तो आशीर्वाद देतो. या ठिकाणी प्रभूचं वचन सांगते की धर्मी हा देवाच्या आशीर्वादाला प्राप्त करतो, आणि देवाचा आशीर्वाद ज्या कुणावर असतो, देवाचं वचन सांगते की ते पृथ्वीचे अधिकारी होतील. आपण जर अब्राहमाविषयी जर बघितलं, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आणि वचन 3 समोर, तर अब्राहमाला देवाने म्हटलं की जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला श्राप देतील त्यांना मी श्राप देईन. देवाच्या या आशीर्वादाला प्राप्त करण्यासाठी
आशीर्वाद देणारे व्यक्ती आम्हाला बनणे गरजेचं आहे. आशीर्वाद देणारे देवाचा आशीर्वाद प्राप्त करतील. आणि वचन सांगते, वचन स्तोत्र 37 आणि 22 मध्ये की देवाचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील. जर आम्ही या पृथ्वीच्या वतन प्राप्त करणारे व्यक्ती बनायचं असेल तर आम्हाला नम्र आणि नीतिमान बनणे गरजेचं आहे. इतरांना आशीर्वाद देणारे बनणे गरजेचं आहे. त्याचप्रकारे वचन 23 आणि 24 सांगते की परमेश्वराचा मार्ग ज्यांना प्रिय असतो ते पडतील तरी देव त्यांना हात धरून उठवेल. परमेश्वर देवाच्या मार्गाने, सत्यतेने, पवित्रतेने, इमानदारीने, देवाचं मार्ग, देवाचं कार्य हा प्रिय जाणून चालणाऱ्या लोकांना तो पडून कधीच राहू देत नाही. हे देवाचं वचन जे आपण 23 आणि 24 वचनामध्ये आपण वाचतो की देव आपल्या लोकांना पडून राहू देत नाही. तो त्यांना लगेच उचलून उभं करेल आणि आपल्या कृपेच्या हातेने त्यांना सावरून घेईल. म्हणून माझ्या प्रियो, काय देव आम्हाला उचलून धरावं, देव आम्ही पडल्यानंतर आम्हाला सावरावं, काय या तयारीचे आपण आहोत का? काय आपण या योग्यतेचे आहोत का? नाही तर माझ्या प्रियो, या आपण प्रभू उपस्थितीमध्ये प्रार्थना करूया की प्रभू, मी जर कुठे पडलोही तरी प्रभू तुझा हात मला सावरण्यासाठी असावा. आणि माझ्या प्रियो, त्यासाठी आम्हाला देवाला अनुरूप असं जीवन जगणे खूप गरजेचं आहे. देवाचं जर हा आशीर्वाद प्राप्त करायचा तर आम्हाला असल्या प्रकारचं जीवन जगणे खूप गरजेचं आहे. देव आम्हाला सावरून धरावं असं जर वाटतंय तर आम्हाला देवाला आवडेल असं जीवन जगण्याचे गरजेचं आहे. देवप्पा, या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस म्हणून आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. देवा, आम्हालाही या प्रकारे स्वतःला बनवण्यासाठी आणि तुझ्या आशीर्वादामध्ये सदैव टिकून राहून जगण्यासाठी कृपा दे. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. वाट खरी पण जीवन मम तू शरणागत मी, पतित तुला गा शरणागत मी, पतित तुला गा. जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अखंडित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.